विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेमधील एक महत्त्वपूर्ण विषय. या विषयामधील उपघटक, संख्या कोडे किंवा कुटप्रश्न किंवा पझल आपण रोज 20 प्रश्न या पद्धतीने पाहतोय. आणि जे प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय त्या प्रश्नांची आधीच्या दिवशी, व्हिडिओ येण्याच्या आधीच्या दिवशी आपण गुगल फॉर्मच्या स्वरूपात रोज एक प्रश्नपत्रिका काही ग्रुपवर फॉरवर्ड करतोय. जर ती प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर लिंकमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची एक कमेंट तुम्हाला भेटेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. आता आजचा हा पहिला प्रश्न आपण सोडवूया. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये बॉक्स रिजनिंगचा प्रश्न आहे. आपल्याला काही संख्या दिसत आहेत: 4, 10, 6, 12, 96, 48, 16, 152 प्रश्नचिन्ह. इथं 4 आणि 6 ची बेरीज 10 येते, परंतु 12 आणि 48 ची बेरीज इथं 60 असायला पाहिजे होती. इथं 60 नाही. म्हणजे आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. आणि विचार केल्यानंतर आपल्याला उत्तर कसं भेटतंय ते पाहूया. प्रत्यक्षात आपण या कॉलम मधील प्रत्येक संख्येचा वर्ग करून बघूया. 4 चा वर्ग 16. या कॉलम मधील संख्या त्यातून वजा करूया 10. बरोबर आपल्याला या कॉलम मधील संख्या मिळते. तेच या रोच्या बाबतीत होते का पाहूया. 12 चा वर्ग 144 वजा ही संख्या जर केली तर आपल्याला 48 मिळतात. वजाबाकी करून पाहू शकता. त्याच पद्धतीनं आता आपण 16 चा वर्ग करणार आहोत. 16 चा वर्ग 256 वजा 152 केले तर आपल्याला भेटत आहेत 6 मधून 4 2 गेले 4, 5 मधून 5 गेले 0 आणि 2 मधून 1 गेला 104. मग उपलब्ध पर्यायामध्ये आपल्याला 104 हा पर्याय क्रमांक 2 च्या स्वरूपात दिसतो आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 104 असेल. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. बॉक्स रिजनिंग टाईपच प्रश्न आहे, फक्त इथं बॉक्स दिलेला नाही. अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. इथं या कॉलम मध्ये 16, 32, 48 अशा संख्या आहेत. 12, 24 प्रश्नचिन्ह अशी संख्या आहे. 13, 26, 39 अशा संख्या आहेत. आता ज्यावेळेस संख्या आपण वाचत होतो कॉलम वाईज, त्यावेळेस आपल्या असं लक्षात आलेलं आहे. बघा, या कॉलमचा विचार करता 16 गुणिले 1 बरोबर 16, 16 गुणिले 2 बरोबर 32, 16 गुणिले 3 बरोबर 48. म्हणजे थोडक्यात इथं 16चा पाढा आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला हा पूर्ण कॉलम दिलाय, त्याची बघूया माहिती. 13 गुणिले 1 13, 13 गुणिले 2 26, 13 गुणिले 3 39. इथंही 13चा पाढा दिलाय, इथंही 13चा पाढा दिलाय. त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या मधल्या कॉलमची मांडणी करून घ्यावी लागेल आणि उत्तरापर्यंत जाता येईल. बघा, इथं 12 दिलंय, म्हणजे 12 गुणिले 1, खाली 12 गुणिले 2 24 दिले, आणि इथं 16 1 16 2 16 3 13 1 13 2 13 3 याप्रमाणे खाली आपल्याला 12 गुणिले 3 घ्यावं लागेल. आणि 12 गुणिले 3 केल्यानंतर आपल्याला 36 मिळत आहेत. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 36 ही संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 2 च्या स्वरूपात आपल्याला 36 हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. यानंतर आपल्या समोर तिसरा प्रश्न आहे. तोही बॉक्स रिजनिंग टाईपचाच प्रश्न आहे. 7, 8, 3 168, 9, 6, 5 270, 6, 7 प्रश्नचिन्ह 120. ज्यावेळेस एखाद्या कॉलम मध्ये इतर संख्यापेक्षा मोठी संख्या भेटते
आणि तशाच प्रमाणे पुढच्या कॉलममध्ये त्याच रो मधील मोठी संख्या असेल, यावेळेस बॉक्स रिझनिंगचे प्रश्न सोडवणे सोपं जातं. या उर्वरित 3 संख्यांचा एक विशिष्ट प्रकारे गणितीय संबंध जोडून ही संख्या मिळवलेली असते. तो संबंध आपण शोधायचा आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला मिळणार आहे. आपण पहिल्या कॉलम पुरता विचार करूया. जर आपण 7 गुणिले 8 गुणिले 3 केले, यांचा गुणाकार होतो 168. तुम्ही वहीत करून पाहू शकता. त्याच पद्धतीनं जर 9 गुणिले 6 गुणिले 5 केलं, 6 पंचे 30, 30 गुणिले 9 270 येतात. म्हणजे या 3 संख्यांचा गुणाकार ही संख्या असणार आहे 6 गुणिले 7 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 126. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधण्यासाठी या 2 संख्यांनी आपण या 126ला 2 संख्येच्या गुणाकाराने 126ला जर भागलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 6 1 6, 6 2 12, 6 1 6, 6 1 6, 21 आले. परत 3 7 1 7, 7 3 21. म्हणजे या पूर्ण तिन्ही संख्येचा गुणाकार 126 असण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी 3 असायला पाहिजे. पर्यायात आपल्याला 3 नंबर दिला आहे. एक दक्षता इथं आपण घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस आपलं उत्तर एखाद्या प्रश्नाच्या संदर्भाने गणिती क्रिया केली आणि आपलं उत्तर 1 2 3 4 यापैकी उत्तर आलेलं असेल, अशा वेळी ते उत्तर कोणत्या पर्यायात आहे हे काळजीपूर्वक पाहणं आपलं काम आहे. अन्यथा उदाहरण बरोबर सोडवून सुद्धा आपला पर्याय चुकू शकतो. कारण 3 आले म्हटल्यानंतर आपण पटकन 3 नंबरचा पर्याय गेलो होतो किंवा गोल करतो, रंगवतो. काही वेळेस तुम्हाला फसवण्यासाठी ते 3 क्रमांकाच्या पर्यायासून इतर ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं असतं. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4 पाहूया. बॉक्स रिझनिंग टाईप प्रश्न आहे. आता सांगितल्याप्रमाणे स्पष्टीकरण आहे. बॉक्स रिझनिंग मध्ये 3 रो आणि 3 कॉलम दिले आहेत. 3 रो आणि 3 कॉलम दिले आहेत. परंतु हा रो आणि या रो मधील प्रत्येक कॉलम मधील संख्या आपल्याला मोठी दिसते. ही मोठी संख्या कशी मिळवली हे यांच्यामधील विशिष्ट गणितीय संबंध शोधून आपल्याला शोधावं लागेल. आता इथं आपल्या लक्षात येईल पटकन बघा. 5चा वर्ग केल्यानंतर त्याच्यात अधिक 1 केलं तर 26 मिळतात. 2चा वर्ग केला आणि त्याच्यात 7 मिळवलं, 3 मिळवलं तर आपल्याला 7 मिळतात. मग थोडासा गोळ होतोय. काय गोळ होतोय ते समजून घेऊया. इथं आपण 5चा वर्ग केला होता, आपल्याला 26 मिळाले, परंतु इथं मिळत नव्हते. काय मिळत नव्हते बघा. जर या संख्येचा आपण वर्ग केला 1चा वर्ग अधिक या संख्येचा वर्ग केला तर आपल्याला 1 अधिक 25 मिळतील आणि त्यांची बेरीज 26 होते. त्याच पद्धतीनं या संख्येचा वर्ग अधिक या संख्येचा वर्ग केला तर आपल्याला 9 अधिक 4 13 मिळतील, जे इथे लिहिलेले आहेत. म्हणजे इथली संख्या शोधण्यासाठी या 2 संख्यांच्या वर्गाची बेरीज करावी लागेल. 4चा वर्ग अधिक 8चा वर्ग 16 अधिक 64. 6 दशक आणि 1 दशक 7 दशक झाले पूर्ण आणि 6 आणि 4 मिळून 1 दशक झाला. 7 दशक आणि 1 दशक 80 हा पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिला आहे पर्याय 4च्या स्वरूपात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा पुढचा 5वा प्रश्न पाहूया. थोडासा वेगळ्या पद्धतीने दिलेला प्रश्न आहे. 11/2, 5/8, 7/3 सिरीज टाईपचा, संख्या मालिका टाईपचा प्रश्न म्हटलं तरी काय हरकत नाही. इथं 2 नंतर 8 दिसतं छेदस्थानी, 3 नंतर काय येतील. परंतु ज्यावेळेस आपण पर्यायाचं निरीक्षण करू, पर्याय आपल्या उत्तराची दिशा काही वेळेस देत असतात. इथं बघा 27 आहे, 27 आहे, 27 आहे. या दोन्ही मधला संबंध या पर्यायाच्या 27 जुळतो येतो बघा. 2चा पहिला घात, 2चा तिसरा घात, 3चा पहिला घात, 3चा तिसरा घात.
म्हणजे आपल्याला आपल्या पर्यायात योग्य उत्तरामध्ये 27 छेदस्थानी असणारा पर्याय असणार आहे. गणित आपण थोडस मांडणीच्या स्वरूपात पाहूया. आपण सर्वप्रथम छेदस्थानच्या संख्येचा विचार करूया, किंवा पहिल्या 2 अपूर्णांकाचा विचार करूया. पहिल्या 2 अपूर्णांकामध्ये आपल्याला 11/2 दिले. या 2नी जर आपण 11ला भागलं तर 5चा पूर्ण भाग बसतो आणि एक बाकी शिल्लक राहते. इथे एवढं लक्षात येते, खाली 2चा पहिला घात आहे आणि त्याच्या खाली 2चा घन दिलेला आहे. बघा, बाकी एक शिल्लक राहिली होती आणि याचा 2चा घन केला होता. आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे 7/3. जर आपण या 3 7ला भागलं तर 2चा पूर्ण भाग जातो, बाकी एक उरते. बाकी विचारात न घेता 2चा पूर्ण भाग जातो आणि खाली आपल्याला 3चा घन घ्यावा लागेल. म्हणजे 2/27 हे उत्तर आपल्याला येणार आहे. 2/27 आपल्या पर्यायात आपल्या पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात दिलेले आहेत. परत एकदा समजून घ्या, कारण अशा प्रकारचा प्रश्न दिसला की आपण गोंधळून जातो. बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न चुकलेला आहे. प्रश्न सोडवताना निरीक्षण आपलं कसं पाहिजे, इथं उत्तराची दिशा मिळते. 2 नंतर 8 आले, 3 नंतर पर्यायात आपल्याला 3 ठिकाणी 27 दिसते. म्हणजे याचा घात इथं दिलाय, याचा घात इथं असणार आहे. म्हणजे उत्तराच्या छेदस्थानी 27 असणार, हे उत्तर असणार नाही. मग छेदस्थानी 27 असणारे 1 2 3 पर्याय उपलब्ध आहेत. अंशस्थानची संख्या काढण्यासाठी आपल्याला परत एकदा ह्या दोन्हीमध्ये विचार करावा लागेल. 11ला या 2 भागलं, 11ला जर आपण छेदस्थानच्या 2 भागलं तर आपल्याला पूर्ण भागिलेली संख्या मिळते 5, बाकी एक उरते आहे. त्याच पद्धतीनं या 7ला छेदस्थानच्या संख्येनं आपण भागलं तर भाग पूर्ण जातो 2चा आणि एक बाकी उरते, की आपण इथे विचारात घेतली नव्हती, इथे विचारात घ्यायची नाही. आणि 2 अंशस्थानी येणार आणि छेदस्थानी 27 येणार. अशा पद्धती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढे 6वा प्रश्न पाहूया. इथं बघा, बॉक्स रिजनिंग टाइप प्रश्न आहे. 14, 26, 10, 16, 32, 12, 18, 18 प्रश्नचिन्ह. आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल की इथं कुठल्याच रो मध्ये अशी मोठी संख्या म्हणून दिलेली नाही. मग या संख्यामधील संबंध आपल्याला निर्माण करावे लागतील. कसे निर्माण होते बघूया. आपण या कॉलमचा विचार करून संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या 2 रो मधील म्हणजेच 14 आणि 26 यांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला बेरीज 40 मिळते. या रो मधील उर्वरित संख्या 10 आहे, तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या 40ला मी जर 10 भागलं, 4 भागले तर मला 10 मिळत आहेत. बघा परत एकदा या कॉलम पुरता मी विचार करतोय. पहिल्या 2 रो मधील संख्यांची मी बेरीज केली, बेरीज 40 आली, परंतु त्या कॉलम मध्ये तिसऱ्या मधील संख्या 10 होती. ती 10 मिळण्यासाठी मी आलेल्या बेरजेला 4 भागले तर मला मिळाले 10, जे इथं आहे. तेच या रोला, या कॉलमला आणि या रोला लागू होते का बघूया आपण. 16 अधिक 32 बरोबर झाले 48. या दोघांची बेरीज, त्या बेरजेला मी 4 भागलं होतं. बघा इथं 48ला जर मी 4 भागलं तर मला मिळत आहेत 12. म्हणजे आपण इथं जे सूत्र मिळवलं होतं ते सूत्र इथंही लागू झाले. इथं पण ते सूत्र लागू करावं लागेल. 18 अधिक 18 बेरीज आली 36. आता कोणती क्रिया करावी लागेल मित्रांनो. बेरीज झाली,
बेरजेला पण इथं 4 भागले, इथं 4 भागले, म्हणजे इथं पण बेरजेला 4 भागावं लागेल. 36ला जर आपण 4 भागले तर आपल्याला मिळतात 9. मग 9 हा पर्याय आपल्याला पर्यायात 4च्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. यानंतरचा पुढचा 7वा प्रश्न बघा. कुट प्रश्न किंवा सांकेतिक भाषा अशा स्वरूपाचा प्रश्न असा आहे. 178च्या पुढे 817 दिलेत, त्याच्यानंतर पुढची संख्या दिली आहे 534 बरोबर 543, तर 294 बरोबर काय, असा प्रश्न आहे. आणि पर्यायात आपल्याला 429, 492, 924 आणि 942 असे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. इथं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल बघा. 178च्या पुढे या 178 मधील संख्यांचा विशिष्ट क्रम लिहिलाय. काय केलंय, हे 8 सुरुवातीला आणलेत आणि उर्वरित हे 2 अंक त्याच्या पुढे लिहिलेत. त्याच पद्धतीने इथं बघा 534 या शेवटचे 4 पुढे आणलेत आणि उर्वरित अंक त्याच्या समोर लिहिलेत. बघा, निरीक्षण करा परत एकदा. मग ही संख्या याच पद्धतीने लिहित असताना एकक स्थानचे 4 सुरुवातीला येणार आणि उर्वरित 2 अंक आहे या क्रमाने पुढे येणार. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर 429 ही संख्या मिळते. 429 हे आपल्याला पर्याय क्रमांक 1च्या स्वरूपात दिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. आपला 8वा प्रश्न पाहूया. 8व्या प्रश्नामध्ये सुद्धा बॉक्स रिजनिंग टाईप प्रश्न आहे, फक्त इथं बॉक्स आखलेले नाहीत. प्रश्न परत एकदा समजून घ्या. अशा पद्धतीचा हा बॉक्स आहे. 1 2 3 4 5 6 कॉलम आहेत आणि 2 रो आहेत. परंतु संख्यांची मांडणी निरीक्षणात असं लक्षात येते 7 8 10 11 13 14 29 9 38 12 प्रश्नचिन्ह 15. आपल्याला उत्तराकडे जायचं असेल तर काय करावं लागेल बघा. आपण या पद्धतीनं विचार करूया. म्हणजे पहिल्या रो मध्ये 7 नंतर 10 आहेत, 10 नंतर 13 आहेत. या दोन्हीमध्ये 3चा फरक आहे, 3चा फरक आहे. त्याच पद्धतीनं दुसरी रो जी तयार होते, यात आपली सिरीज तयार होते 8 11 आणि 14. यांच्यामध्ये सुद्धा 3चा फरक आहे, 3चा फरक आहे. त्याच पद्धतीनं आपण आता खालच्या सिरीजकडे येऊया. खाली आपल्याला अशी सिरीज होईल. आपण पहिल्यांदा 9च्या सिरीजचा विचार करूया. 9 12 आणि 15. 9 आणि 12 3चा फरक, 12 आणि 15 3चा फरक. आता दुसऱ्या सिरीजचा विचार करूया. 29 38. 29 आणि 38 मध्ये अधिक 9 झालेत, म्हणजे पुढे अधिक 9 केले तर आपल्याला 47 मिळत आहेत. पर्यायामध्ये 47 आपल्या पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात दिलेले आहेत. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा ही सांकेतिक भाषा किंवा कुट प्रश्न प्रकारचा प्रश्न आहे. 72 अधिक 37 दिले बरोबर 6328 दिलेत. त्याच पद्धतीने पुढे 54 अधिक 13 दिले आणि त्याच्याबरोबर दिले 4504. पुढे दिले 61 अधिक 53, त्याच्याबरोबर काय येईल असा प्रश्न विचारला. आपण या संख्यांची मांडणी करू आणि यातली गंमत समजून घेऊ. बघा, 72 अधिक 37 बरोबर 6 3. आता इथं 2 अंकी संख्या दिलेत आणि त्यांची बेरीज आहे. फार तर ती 3 अंकी आली असती, परंतु इथं 4 अंकी आले. ते 4 अंक कसे आलेत बघा. या 4 अंकाचा विचार करा. 7 पेक्षा 1 न लहान, 2 पेक्षा 1 न जास्त, 3 पेक्षा 1 न लहान
7 पेक्षा 1 न जास्त, 1 न लहान 1 न जास्त, 1 न लहान 1 न जास्त, अशा पद्धतीनं हे 4 अंक या 4 अंकाबरोबर तुलना करून आले. पुढे पण बघा 54 अधिक 13 बरोबर 4504. इथं बघा 1 न लहान आहे, इथं बघा 1 न जास्त आहे, इथं बघा शून्यावर पोहोचूया आपण, 1 न लहान आहे, इथं बघा 1 न जास्त आहे, 1 न लहान 1 न जास्त, 1 न लहान 1 न जास्त, अशा पद्धतीची ही सिरीज आहे. म्हणजे आपल्याला या 4 अंकाचा विचार करून पुढची 4 अंकी संख्या मिळवायची आहे. कशी मिळेल बघा, मांडणी करून आपण घेऊया. कशी मिळेल बघा, 61 अधिक 53, पहिला अंक 1 न लहान, 1 न लहान 5, दुसरा अंक 1 न जास्त 2, तिसरा अंक 1 न लहान, चौथा अंक 1 न जास्त, 5244, अशा पद्धतीची 4 अंकी संख्या आपल्याला हे डिकोडिंग केल्यावर मिळेल. मग 5244 आपल्याला पर्याय क्रमांक 4च्या रूपात दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोडिंग डिकोडिंग टाईपचाच प्रश्न आहे. 1 गुणिले 2 गुणिले 4 बरोबर 212, 5 गुणिले 6 गुणिले 8 बरोबर 654, तर 3 गुणिले 7 गुणिले 2 बरोबर काय, असा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला 173, 713, 731 आणि 317 असे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. आता हे कोडिंग कशा पद्धतीचं आहे ते डिकोड करून घेऊया आपण. पहिल्यांदा या पुरता विचार करू, 1 गुणिले 2 गुणिले 4 बरोबर 212. मी हे डिकोडिंग करताना असा विचार केला, या 4चे निम्मे सुरुवातीला घेतले आणि राहिलेलं त्या क्रमानं त्याच्या पुढे हे 2 अंक त्याच क्रमानं घेतले तर मला 212 मिळत आहेत. त्याच पद्धतीनं इथं बघूया, 5 गुणिले 6 गुणिले 8 बरोबर 654. आपण पहिला अंक काय घेतला होता बघा, याची निमपट इथं घेतली ती, इथं याची निमपट 8ची निमपट 4 यायला पाहिजे, तसं येत नाही. म्हणजे आपण केलेला विचार थोडासा चुकीचा आहे. आता मग तो दुरुस्त करूया आपण. कसा दुरुस्त होतोय ते पहा. हे जे आपण मांडलेलं होतं त्याचा विचार करा. हे 2 मधले 2 सुरुवातीला घेतले, हे 1 आहे असं घेतलं आणि ह्या 4चे निम्मे शेवटी घेतले. परत एकदा समजून घ्या, 2 नंबरचा जो अंक आहे तो सुरुवातीला घेतला, 1 नंबरचा अंक आहे तो 2 नंबरला घेतला आणि शेवटचा जो अंक आहे किंवा संख्या आहे त्याचे निम्मे घेतल्यानंतर 212. इथंही त्या पद्धतीने बघा, 2 नंबरचा अंक सुरुवातीला घेतला, 1 नंबरचा अंक 2 नंबरला घेतला आणि 3 नंबरच्या ठिकाणी आहे त्या अंकाचे निम्मे घेतले तर 654 मिळाले. या पद्धतीनं आपल्याला आता आपलं उत्तर काढायचं. काय करायचं आहे बघा, 2 नंबरचा अंक सुरुवातीला, 1 नंबरचा अंक 2 नंबरला आणि 3 नंबरच्या अंकाचे निम्मे 3 नंबरला. बघा आपण हे मांडून घेऊया, 3 गुणिले 7 गुणिले 2. 2 नंबरचा अंक सुरुवातीला, 1 नंबरचा अंक 2 नंबरला आणि 3 नंबरच्या अंकाच्या निम्मे एकक स्थानी. अशा पद्धतीने मांडणी केल्यावर आपल्याला 731 ही संख्या मिळते. 731 उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3च्या स्वरूपात आपल्याला दिलेले आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 731 हे असणार आहे. पुढे बघा, अशाच पद्धतीचा प्रश्न आहे हा. 5 गुणिले 6 गुणिले 3 बरोबर 356. हा गुणाकार करत बसला तर तुम्ही चुकणार आहात. इथे एक सांकेतिक भाषा आहे. त्याच पद्धतीने 1 गुणिले 0 गुणिले 5 बरोबर 510. तर
5 गुणिले 6 गुणिले 7 बरोबर काय? त्यासाठी आपल्याला पर्याय दिले 5 6 7 6 5 7 2 1 0 7 5 6. उत्तराकडे जाऊया. चला हे डिकोड करूया आधी आपण. 5 गुणिले 6 गुणिले 3 बरोबर काय केलंय बघा. हा 3 क्रमांकाला आलेला अंक सुरुवातीला घेतला आणि हे 2 क्रमांक त्याच्या पुढे आहे या क्रमाने लिहिले. इथेही निरीक्षण करून बघूया आपण. 1 गुणिले 0 गुणिले 5 हा शेवटचा अंक आहे तो सुरुवातीला घेतला आणि उर्वरित 2 अंक आहे या क्रमाने पुढे लिहिले. 510 संख्या तयार झाली. त्याच पद्धतीने यांचं करावं लागेल आपल्याला. 5 गुणिले 6 गुणिले 7 बरोबर काय केले. शेवटचा अंक सुरुवातीला. अशा पद्धतीचा एकच पर्याय आहे. पुढचा वेळ आपण वाचवू शकतो, परंतु खात्री करा त्याच्यानंतर राहिले हे 2 अंक त्याच क्रमाने त्याच्या पुढे लिहिले. 756 आपल्या पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. पुढे 12वा प्रश्न पाहूया. याच पद्धतीचा प्रश्न आहे. प्रश्न जर 235 बरोबर 38 आणि 452 बरोबर 45 तर 345 बरोबर प्रश्नचिन्ह. खूप सोपा प्रश्न आहे. 235 चे 38 कसे होतील, 452 चे 45 कसे होतील याचा विचार करून आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. बघा उत्तर कसं सोडवायचं आहे किंवा उत्तर कसं मिळवायचं आहे. आपण हे 235 मधील अंक थोडेसे वेगवेगळे लिहून घेऊया. या 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 आणि 5 चा वर्ग 25 यांची आपण बेरीज करूया. 4 अधिक 9 13, 13 अधिक 25 38. म्हणजे या 235 मधील जे अंक आहेत त्यांचे वर्ग केले का वर्ग आणि त्या वर्गांची बेरीज केली तर आपल्याला 38 मिळाले. त्याच पद्धतीने आपण इथं होते का पाहूया. 452, 4 चा वर्ग 5 चा वर्ग आणि पुन्हा 2 चा वर्ग. 4 चा वर्ग 16 अधिक 5 चा वर्ग 25 अधिक 2 चा वर्ग 4. 16 आणि 4 20, 20 आणि 25 45. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला या संख्येतील प्रत्येक डिजिटचा स्क्वेअर केला, वर्ग केला आणि त्यांची बेरीज केली तर आपल्याला मिळाले 45. म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाचा प्रत्येक डिजिटचा स्क्वेअर करावा लागेल. जर आपण त्याचा स्क्वेअर केला तर आपण उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. बघा 3 4 5. 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, 9 16 25 यांची बेरीज केली तर आपल्याला बेरीज मिळते 16 9 25 25 आणि 25 50. बेरीज किती मिळते 50. 50 आपल्याला उपलब्ध करून दिला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. अशा पद्धतीने या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे बघा. ज्याही वेळेस आपल्याला 0 दिसेल त्यावेळेस 1 चा वर्ग वजा 1 2 चा 1 चा वर्ग 1 चा वर्ग वजा 1 किंवा 1 चा घन वजा 1 अशा पद्धतीचं उत्तर असण्याची दाट शक्यता असते. मग इथं या प्रश्नाचं निरीक्षण करा. वर्तुळाच्या आतल्या वर्तुळात आपल्याला काही संख्या दिलेत. त्या संख्या कोणत्या आहेत बघा. 0 64 प्रश्नचिन्ह 36. या संख्या आपल्याला वर्ग संख्या दिसतात. 1 0 चा वर्ग 8 चा वर्ग प्रश्नचिन्ह 6 चा वर्ग. परंतु या वर्ग संख्या कशा मिळाल्या त्यासाठी आपल्याला यांचा विचार करावा. 5 5 7 3 8 2 8 11.
या संख्येचा विचार करावा लागेल. मग बघा, आपण इथून जाऊ. जर आपण 5 वजा 5 केले तर आपल्याला 0 मिळतात. आणि 0चा वर्ग केला किंवा काय केलं तर तो 0च मिळणार आहे, जो इथे मिळाला. आता बघा, 7 वजा 3 केले तर आपल्याला 4 मिळतात. इथं या 0ची दुप्पट जरी केली तरी ते 0च राहते. आणि पुन्हा त्याचा वर्ग 0. या 4ची दुप्पट केली 8 मिळाले. आणि पुन्हा 8चा वर्ग केला तर 64 मिळाले. समजून घ्या, 0ची दुप्पट केली तरी 0च राहतात आणि त्या दुपटीचा वर्ग 0च. त्याच पद्धतीनं इथं या दोन्हीची वजाबाकी केली, 4 मिळाले. 4ची दुप्पट केली 8 मिळाले. 8चा वर्ग केला 64 मिळाले. त्या पद्धतीने इथं विचार करा. तुम्ही म्हणा हे का सोडलं सर? आपण इथं नंतर येऊ. प्रश्नचिन्ह संख्या काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करायची आहे. 11 वजा 8 केले तर आपल्याला 3 मिळाले. 3ची आपण दुप्पट केली, आपल्याला 6 मिळाले. आणि 6चा वर्ग केला मिळालेल्या तर आपल्याला 36 मिळाले. आहे तिथं. म्हणजे इथली संख्या काढण्यासाठी या दोन्हीची वजाबाकी 8 वजा 2 बरोबर 6. 6चा वर्ग नाही करायचा, आलेल्या उत्तराची दुप्पट करायची. आलेल्या उत्तराची दुप्पट झाली 12. आणि 12चा जर वर्ग केला तर आपल्याला मिळतात 144, 144. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपले 144 दिसत आहेत. पुढे प्रश्न 14वा. कूट प्रश्न टाईप प्रश्न आहे. वर्तुळामध्ये 4 संख्या किंवा अंक संख्या दिलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची आहे. या संख्या निरीक्षण केलं तर चढत्या क्रमाने आहेत. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आपण त्या सिरीच्या स्वरूपात मांडून घेऊया. 9, 17, 33. इथं बघा काय लक्षात येते, 9ची दुप्पट 18, त्याच्यातून वजा 1 केले तर ही संख्या मिळेल. इथं बघा पुन्हा काय लक्षात आहे, 17ची दुप्पट 34 वजा 1 केले तर 33 मिळतात. म्हणजे पुढची संख्या कशी असणार आहे, 33ची दुप्पट किती, 66 वजा 1 किती, 65. पर्यायात आपल्याला 65 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिला आहे. याच प्रश्नासाठी काही जण वेगळ्या पद्धतीने विचार करतील. कसं उत्तर येते बघा. 9 आणि 17 यांच्यामध्ये 8चे फरक आहे, 8 न वाढलेला आहे. 17 आणि 33 यांच्यामध्ये 16ची वाढ झाली आहे. ही वाढ याच्या दुप्पट आहे. म्हणजे पुढची वाढ या 16च्या दुप्पट 32 असणार आहे. म्हणजे या 33 पेक्षा पुढची संख्या 32 न मोठी असणार. या दोघांची बेरीज केली 65 मिळते, जे की पर्यायात आपण आधीच ठरवलं होतं, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. इथं स्पष्टपणे या 3 क्रिया संख्यांचा अंकांचा क्रिया करून या उत्तरापर्यंत पोहोचायचं अशी सूचना आहे. एक या 12 मध्ये दिल्यामुळं मग आपल्याला हे मिळवायचं म्हणजे कॉलमचाच विचार करावा लागेल. कसं उत्तर मिळेल बघूया. उत्तराकडे जाण्यासाठी सर्वप्रथम या कॉलम मधील आपण अंकांचा संख्यांचा विचार करणार आहोत. पहिल्या 2 न आपण या 4ला भागूया. 4 भागिले 2 म्हणजे मधल्या रो मधल्या संख्येला पहिल्या रो मधील संख्येनं भागलं, आपल्याला 2 मिळालं. आलेल्या उत्तराने तिसऱ्या रो मधील संख्येला भागलं, आपल्याला 3 मिळाले, जे इथं लिहिले.
त्याच पद्धतीने या कॉलमचा विचार करूया. दुसऱ्या रो मधील संख्येला पहिल्या रो मधील संख्येनं भागलं, आपल्याला 1 मिळाले. मिळालेल्या उत्तराने तिसऱ्या रो मधील संख्या 1 आहे. 1 मिळालेल्या उत्तराने तिसऱ्या रो मधील संख्येला भागलं, मिळालं 1, जे इथं लिहिलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी उलट जावं लागेल थोडस. या 10ला कोणत्या संख्येनं भागल्यानंतर 2 मिळेल हे बघावं लागेल. बघा, तिसऱ्या रो मधील संख्येला जे भागाकार होणार होता त्याच्यानुसार आपण उत्तर काढत होतो. ही पायरी आपण पहिल्यांदा करतोय. तिसऱ्या रो मधील संख्येला कोणत्या संख्येनं भागल्यानंतर आपल्याला 2 मिळेल, तर 5 न भागल्यानंतर 2 मिळते. म्हणजे आपल्याला आता 5 मिळालं. त्याच पद्धतीने आपल्याला उलट जायचं आहे. 15ला कोणत्या संख्येनं भागल्यानंतर आपल्याला 5 मिळेल. 15ला 3 न भागल्यानंतर 5 मिळेल. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2. आता उत्तर 3 आलं होतं ना, आपण 3 जर चुकून गिरवलं तर आपलं चुकणार आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये 3 लिहिलंय, ही काळजी या ठिकाणी घ्यावी लागेल. प्रश्न समजून घ्या. उलट क्रियेनं जाऊन आपलं उत्तर मिळवावं लागत आहे. इथं या दोन्हीचा भागाकार जो आला होता त्यानं याला भागलं होतं, हे मिळालं होतं. याला कशानं भागावं म्हणजे 2 मिळेल. याला 10ला कशानं भागावं म्हणजे 2 मिळेल. 10ला 2 न भागलं तर आपल्याला ते उत्तर मिळेल 5. या 15ला कशानं भागावं म्हणजे आपल्याला उत्तर 5 मिळेल. ते उत्तर काढण्यासाठी 15ला आपण 5 न भागलं तर आपल्याला उत्तर मिळते 3. आणि 3 पर्याय क्रमांक 2 मध्ये लिहिलेला आहे. पुढे चला, 16वा प्रश्न. कुठ प्रश्न टाईप प्रश्न आहे. संख्या कोळे किंवा सांकेतिक भाषा म्हणूया आपण. 2 अधिक 2 बरोबर 5 दिलेत. 3 अधिक 3 बरोबर 7 दिलेत. 3 अधिक 6 बरोबर 11 दिलेत. 5 अधिक 25 बरोबर काय. खूप सोपा प्रश्न आहे बघा. अधिक करत बसला तर तुम्ही चुकणार आहात. 2 गुणिले 2 केले तुम्हाला 4 मिळाले. 2 भागिले 2 केले तुम्हाला 1 मिळाले. या दोन्हींची बेरीज केली तर तुम्हाला 5 मिळाले. या पद्धतीने यातली सांकेतिक भाषा आहे. त्याच पद्धतीनं 3 गुणिले 3 केले तुम्हाला 6 मिळाले. 3 भागिले 3 केले तुम्हाला 1 मिळाले. या संख्येचा एकदा गुणाकार केला, या संख्येचा एकदा भागाकार केला आणि जे उत्तर आले त्यांची बेरीज करायची आहे. बघा, हे 6 आणि 1 यांची बेरीज 7 आली. इथं 5 आली होती, इथं 7 आली. आली का? आली. त्याच पद्धतीनं इथं बघा, 3 गुणिले 6 केले तर 18 होतात आणि 6 भागिले 3 केले तर 2 होतात. 18 आणि 2 20. इथं 11 आहे. म्हणजे आपण चुकलोय. कसं चुकलोय बघा, आपण पहिली जी क्रिया गुणाकाराची केली होती ती गुणाकाराची न करता बेरजेची क्रिया करून आपलं उत्तर काढावं लागेल. कसं चुकलो होतं आपण बघा. इथं ज्या दिलेल्या 2 संख्या आहेत त्यांची पहिल्यांदा बेरीज केली, 4 मिळाले. पुन्हा या दोन्हीचा भागाकार केला, 2 भागिले 2 केले, उत्तर आलं 1. आणि ह्या 4 आणि या उत्तराची यांची बेरीज केली तर आपल्याला मिळाले 5. त्याच पद्धतीनं इथं बघा, 3 अधिक 3 केले उत्तर मिळालं 6.
आणि त्याच्यानंतर 3/3 केले, उत्तर मिळाले 1. या दोन्हींची क्रिया केली, आपल्याला मिळाले 7. यांच्या दोन्हीतली पुन्हा क्रिया अधिकची केली होती. त्याच पद्धतीनं इथं बघा 3 + 6 उत्तर आले 9. 6/3 भागाकार केल्यानंतर उत्तर मिळाले 2. हे 9 आणि हे 2 यांची क्रिया केली, मिळाले आपल्याला 11. त्याच पद्धतीनं 5 + 25 केले, आपल्याला मिळाले 30. आणि 25/5 केले तर आपल्याला मिळाले 5. या दोन्हींची बेरीज केली, 30 आणि 5, आपल्याला मिळाले 35. पर्यायात 35 आपल्याला पर्याय क्रमांक 3च्या रूपाने दिलेले आहे. पुढे बघा 17वा प्रश्न. इथं स्टार मध्ये काय संख्या आहे? 3, 6, 12, प्रश्नचिन्ह 48, 96. 3ची दुप्पट 6 दिसते, याच्यावरच आपल्याला उत्तराची दिशा मिळते. आपण या संख्या चढत्या क्रमाने लिहूया, अशा घड्याळाच्या काट्या दिशेने. 3, 6, 12, प्रश्नचिन्ह 48, 96. 3ची दुप्पट 6, 6ची दुप्पट 12, 12ची दुप्पट 24. जर आपण इथं 24 घेतले तर 24ची दुप्पट 48 आणि 48ची दुप्पट 96. म्हणजे या स्टार मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी निश्चितपणे 24 ही संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 24 दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा 18वा. जर 4 × 2 × 6 बरोबर 1626 असतील, 3 × 7 × 4 बरोबर 974 असतील, तर 5 × 6 × 8 बरोबर किती असतील? तुम्ही जर हा गुणाकार करत बसला तर तुमचा वेळ वाया जाणार आहे, तुम्ही चुकणार. इथं एक जर म्हणलं म्हणजे इथं सांकेतिक भाषा आहे. ती सांकेतिक भाषा काय आहे ती शोधून घेऊया आपण. बघा 4 × 2 × 6 बरोबर 1626 दिले. हे लिहित असताना मला असं लक्षात आलं, या 2 आणि 6ला इथं आहे असं लिहिलंय आणि पहिला जो अंक आहे किंवा संख्या आहे त्याचा वर्ग सुरुवातीला घेतलेला. लक्षात आलं? त्याच पद्धतीने खाली बघा 3 × 7 × 4 बरोबर 974. हे लिहिताना माझ्या असं लक्षात आलं, हे 74 पुढचे आहे असे लिहिलेत आणि या 3चा वर्ग 9 इथं लिहिला आहे. म्हणजे 5 × 6 × 8 बरोबर काय येणार आहे? या संख्या आहे अशा लिहाव्या लागतील आणि इथं या 5चा वर्ग 25 असं लिहावं लागेल. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर आपल्याला 2568 ही संख्या मिळते. ती संख्या आपल्याला पर्याय क्रमांक 1च्या स्वरूपात दिलेली दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे सांकेतिक भाषेतलाच प्रश्न आहे. 53/21 बरोबर 2, 45/27 बरोबर 1, 69/32 बरोबर 3, तर 97/26 बरोबर काय? तुम्ही म्हणाल सर 31च्या पाड्यात 62 येते 2 नंबरला, नाही इथं, किंवा 27च्या पाड्यामध्ये 54 येतं 2 नंबरला, इथं 45 आहे. हा भागाकार करायचा नाही. जर याचा अर्थ इथं सांकेतिक भाषा आहे, काहीतरी संकेत दिलाय आणि मग या 53/31 मध्ये कोणता संकेत आहे तो शोधूया. बघा 53/31 बरोबर 2. मी काय करतो बघा, या 2 अंकांची बेरीज करतो. 5 + 3 8 झाले. त्याच पद्धतीनं या 3 + 1 ची बेरीज करतो, 4 झाले. आता हे गणित करतो, 8/4 बरोबर 2. पुढे बघा तसंच करूया आपण, 45/27 बरोबर 1. या अंकांची बेरीज करू 9, या अंकांची बेरीज करू 9, 9/9 1. अंकांची बेरीज केली दोन्ही वेळच्या आणि त्यांचा भागाकार केल्यानंतर आपलं उत्तर मिळतंय.
आपण इथपर्यंत आलोय. पुढच्या दोन्ही संख्यांचा विचार करून आपण उत्तराकडे जाऊया. 69 भागिले 32. प्रत्यक्षात इथं तर काय करायचं बघा, याची बेरीज आली 15, याची बेरीज आली 5, या दोन्हीचा भागाकार केला तर आपलं उत्तर मिळते 3, जे इथे लिहिले. पुढे बघा मग 97 भागिले 26 जर केले, या दोन्हीची बेरीज येते आपली 16 भागिले या दोन्हीची बेरीज येते आपली 8, यांचा भागाकार केल्यानंतर आपला भागाकार मिळतो 2 आणि 2 पर्याय क्रमांक 2 मध्येच उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढे लास्ट प्रश्न आजचा, जर 2 + 3 + 5 बरोबर 30, 3 + 4 + 6 बरोबर 72, तर 5 + 6 + 2 बरोबर 60, तर 5 + 4 + 0 बरोबर किती? बेसिक क्रिया म्हणजे तिसरी चौथीतल्या जर आपल्या पक्क्या माहित असतील तर प्रश्नाचं उत्तर सेकंदात मिळतंय. कसं सेकंदात मिळतंय बघा, इथं 2 × 3 6, 6 × 5 समजूनच घेऊया, आपण लिहून घेऊया. तर जर म्हणल्यामुळे इथं ही क्रिया न करता 30 कसं मिळतंय बघायला पाहिजे. 2 × 3 × 5 केल्यानंतर आपल्याला 30 मिळत आहेत. त्याच पद्धतीने बघा 3 × 4 × 6 केले तर आपल्याला 72 मिळतात. 3 × 4 = 12, 12 × 72. म्हणजे इथं जरी बेरीज दिली असेल तर ते सांकेतिक भाषा गुणाकार करायला लावते. त्याच पद्धतीने बघा 5 × 6 × 2, 5 6 30, 30 दुने 60. म्हणजे या संख्येचा गुणाकार होणार आहे आणि कोणत्याही संख्येच्या गुणाकारामध्ये 0 आलं तर तो गुणाकार 0 होतो. म्हणजे याचं उत्तर 0 येणार आहे. 0 आपल्या पर्याय क्रमांक 3 च्या स्वरूपात उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 0 हे बरोबर उत्तर आहे.